बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पावन सानिध्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थानी आळंदी देवस्थाने यांच्या माध्यमातून सुरू असलेली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ज्ञानेश्वरीची चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा चौथ्या अध्यायाचा विचार अर्जुनाला सांगतात। अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांनी आपल्या सर्वांच्या करताच हा दिव्य असा उपदेश केला। हा उपदेश करत असताना भगवंतांनी आपलं जन्म कर्म सांगितलं आणि तत्वतः माझं जन्म कर्म जो जाणतो तो त्या ठिकाणी पुनर्जन्माला प्राप्त होत नाही असं म्हटलं। तेव्हा आपल्या कर्मामध्ये असलेली दिव्यता भगवान परमात्मा सांगतात आणि ही दिव्यता तू जाणून घे आणि त्याप्रमाणे तू कर्म कर। मला कुठल्याही प्रकारच्या कर्माचा लेप लागत नाही, कारण मला कोणत्याही प्रकारची कर्माची इच्छा नाही, कर्तृत्व अभिमान नाही। तसं तू सुद्धा कर्म कर, म्हणजे तू सुद्धा कर्मबंधातून मुक्त होशील। अशा प्रकारे अनेक मुमुक्षूंनी पूर्वी कर्म केलं आणि ते सुद्धा काय झाले, मुक्त झाले। हे तू जाणून कर्म कर असं भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात। एरवी कर्माच्या संबंधाने जर बोलायचं झालं तर मोठ्या मोठ्यांना कर्म काय अकर्म काय हे कळत नाही, म्हणून मनुष्याने जाणून घेतलं पाहिजे। काय काय जाणलं पाहिजे कर्माच्या संबंधाने, भगवान या 17व्या श्लोकामध्ये त्याचा विचार सांगतात। कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः। भगवान म्हणतात अर्जुना, काय काय जाणलं पाहिजे लक्षात घे। कर्मणः अपि बोद्धव्यम म्हणजे कर्माच्या संबंधाने सुद्धा माणसाने जाणलं पाहिजे। कर्माचं नेमकं स्वरूप काय आहे, कर्माचं नेमकं फल काय आहे, हे माणसाने चांगल्या प्रकारे जाणून घेतलं पाहिजे आणि जाणून कर्म केलं पाहिजे। त्याच्यानंतर विकर्मणः अकर्मणः च अपि बोद्धव्यम, विकर्म सुद्धा माणसाने जाणून घेतलं पाहिजे आणि अकर्म सुद्धा माणसाने जाणून घेतलं पाहिजे। कारण भगवान म्हणतात हे सगळं का जाणायचं आहे, कारण कर्माची गती फार गहन आहे। म्हणजे कर्माची गती गहन आहे म्हणजे कर्माचं स्वरूप, कर्माचं फल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सूक्ष्म आहेत, लवकर माणसाच्या लक्षात येत नाहीत। बरेच वेळेला आपण करतो एखादं कर्म, परंतु ते जर शास्त्रानुसार झालं नाही तर ते कर्म आपल्याला योग्य फल देण्याच्या ऐवजी अयोग्य फल सुद्धा देऊ शकतं। करिता वेदा ध्ययन विस्वर गेलिया उच्चारण शुद्धे नवे पै मरण अवश्य जान व्रत्रासुर आईसे। एकनाथ महाराजांनी सांगितलं। त्वष्टा नावाचे ऋषी होते, त्याने यज्ञ केला, मंत्र म्हणत असताना स्वर चुकीचा म्हटला। स्वर चुकीचा म्हटल्यामुळे त्याचा अर्थ बदलला आणि अर्थ बदलल्यामुळे फळ विपरीत प्राप्त झालं। म्हणून कर्म जे आहे हा कर्म मार्ग सूक्ष्म मार्ग सांगितला। हा कर्म कचाटा असा विचित्र आहे। एकतर माणसाला पहिल्यांदा आपलं कर्म म्हणजे काय नीट कळत नाही, केल्यानंतर ते कर्म जसं पाहिजे तसं घडत नाही। उचित विधी विधान
न कळे न घडे सर्वथा असं म्हटलंय. कळत नाही आणि कळलं तरी सुद्धा ते जसं घडायला पाहिजे तसं घडत नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात हे कर्म तू नीट जाणून घे. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता अभंग लिहिला. परियेसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्र नयन. कर्मे निर्वंश झाले सगर. सगर नावाचा राजा होता. 60,000 पुत्र होते. त्यांना सुद्धा सगर म्हणतात. त्या कपिल मुनींच्या क्रोधामुळे त्या ठिकाणी सगळे 60,000 सगर पुत्र त्या ठिकाणी झाले, मरून गेले. म्हणजे तो सगर राजा जो होता तो निर्वंश झाला. भिल्ले विंधिले शारंगधर, एवढे मोठे श्रीकृष्ण परमात्मा, पण त्यांना सुद्धा शेवटी एका व्याधाने पायावर काय मारला? बाण मारला. का बाण मारला? कर्म होतं. तो व्याध म्हणजे पूर्वजन्मातला वाली होता आणि त्याला भगवंतानी झाडाच्या आडून बाण मारला होता. किती कर्माची व्याप्ती गहन आहे. कर्मे मनमथ झाला शे राख. कर्मामुळे मनमथ म्हणजे कामदेव राग झाला, जाळून टाकलं त्याला भगवान शंकराने. कर्मे चंद्राशी घडला दोष. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्मामुळे चंद्राला काय दोष प्राप्त झाला? इंद्रा पडली भगत चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. कर्मे भार वाहती कूर्म शेष. कूर्म शेष हे कर्मामुळेच आपल्या डोक्यावर पृथ्वीचा भार वाहतात. उगच नाही, कोणालाही कोणती काम मिळालेलं नाही, कर्मामुळे मिळालं. कर्मे खरमुख ब्रह्मा देखा. ब्रह्मदेवाला सुद्धा गाढवाचं मस्तक प्राप्त झालं कर्मामुळे. त्या सगळ्या कथा मी सांगत नाही. कर्मे वासुकी लंके दिवटा. कर्मे हनुमंता उदरी कासोटा. कर्मे शुकदेव गर्भी कष्टा पाताळ वाटा बळी गेला. कर्मामुळे काय काय झालं? वासुकी नावाचा नाग आहे, त्याला लंकेमध्ये दिवटा व्हावं लागलं. कर्मामुळे काय झालं? हनुमंताच्या उदरी काय आला? कासोटा आला. कर्मामुळे शुकाचार्यांना गर्भामध्ये 12 वर्षे राहावं लागलं, कष्ट सहन करावं लागलं. कर्मामुळेच बळीला पाताळात जावं लागलं. किती कर्म विचित्र आहे. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. तुम्हाला माहिती कोणतं कर्म होतं? त्या श्रावण बाळाचा काय होता? शाप होता. आणखीन अनेक कर्म सांगितले त्या संबंधाने. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला. वियोग घडला सीतादेवी. मागे आपण सीतादेवीची ती कथा सांगितली. का सीतादेवीला कोणाचा शाप? त्या कबुतराचा शाप प्राप्त झाला. कर्मे दुर्योधनादी रणी नाशले. कर्मे पांडव महापंथे गेले. कर्मे सिंधू जळ शोषिले. नऊस झाला सर्प देखा. कर्माते शंभू मानी आपण. किती पळशी कर्मा भेन. बाप रखुमादेवरा विठ्ठला शरण केली कर्मे निवारी नारायण. कशा करता हा अभंग मी म्हटला? गहना कर्मनो गती. कर्माची गती फार गहन आहे. कोणतं कर्म माणसाला कधी त्रास देईल, कधी दुःख देईल, काही सांगता येत नाही. या जन्मातलं कर्म नसलं तर कधीतरी पूर्वीच्या जन्मातलं कर्म असतं. भीष्माचार्य शरपंजरी पडले. देवाला विचारलं, देवा या जन्मातलं तर काही माझं कर्म नाही, वाईट कर्म नाही. भगवंतांनी सांगितलं, अनेक जन्मापूर्वी तुम्ही राजकुमार होता, चालता चालता घोड्यावरून सरडामध्ये आला. तो त्या ठिकाणी घोड्याच्या पावलाखाली येऊ नये म्हणून उचलला तुम्ही आणि बाजूला टाकला, पण बाजूला काट्याचं झाड होतं. भीष्माचार्य म्हणले, बाबा त्याला काट्याच्या झाडावर पडावं लागलं, मग मला सुद्धा काट्याच्या झाडावर, मला बाण का?
म्हटले तेव्हाचं तेव्हा मिळालं असलं तर काट्याच्या झाडावर पडावं लागलं असतं, पण ते शिल्लक राहिलं, आणि शिल्लक राहिलं की त्याच्यावर व्याज चालू झालं. म्हणून काट्याचे काय झाले, बाण झाले. म्हणून तेव्हाचे तेव्हा मिळालं तर असं समजायचं बरं झालं आताच्या आता मिळालं. एखादी वाईट घटना घडली समजायचं बरं झालं आताच्या आता फिटून गेलं. शिल्लक जर राहिलं तर ते त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. गहना कर्मणो गती, म्हणून भगवान म्हणतात अर्जुना ह्या सगळ्या गोष्टी तू समजून घे. पहिल्यांदा कर्म काय समजून घे, नंतर विकर्म काय समजून घे, आणि नंतर आकर्म काय हे समजून घे. आता कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, आणि आकर्म म्हणजे काय, याचे अर्थ शंकराचार्यांनी वेगळे केले, ज्ञानेश्वर महाराजांनी थोडासा फरक केलाय. पहिला आपण संस्कृत श्लोक पाहतोय म्हणून शंकराचार्यांचा अर्थ पाहू. शंकराचार्यांनी कर्म शब्दाचा अर्थ विहित कर्म असा केलेला आहे. आपल्या वाट्याला आलेलं जे काही विहित कर्म आहे, शास्त्राने सांगितलेलं कर्म आहे, नित्य नैमित्तिक कर्म असेल, आश्रमानुसार आलेलं कर्म, वर्णानुसार आलेलं कर्म, जे काही आपल्यावर जबाबदारी आलेली आहे प्रारब्धानुसार ते कर्म आहे, त्याला म्हणायचं कर्म. किंवा शरीराच्या जेवढ्या काही चेष्टा असतील, क्रिया असतील, त्या सगळ्यांना कर्म म्हणायचं. दुसरं आहे विकर्म. विकर्म म्हणजे शंकराचार्यांनी अर्थ केला, विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म, विरुद्ध कर्म. जसं कर्म जाणून घेतलं पाहिजे, आपल्या वाट्याला काय आलेलं आहे, आपण काय केलं पाहिजे हे जसं माणसाला कळलं पाहिजे, तसं वाईट काय आहे हेही कळलं पाहिजे. काय केलं नाही पाहिजे हे सुद्धा कळालं पाहिजे. नाहीतर मग माणसं म्हणतात आम्हाला माहितीच नाही, एकादशीच्या दिवशी जेवायचं नसतं, आम्हाला माहितीच नाही. अरे बाबा, शास्त्राने सांगितलंय एकादशीच्या दिवशी सगळी पापा अन्नाचा आश्रय करून राहतात, आणि म्हणून एकादशी दिवशी जो खातो, एकादशीची अन्नपान जे न करीती भोजन स्वानविष्टे समान, अधम जनते एक म्हटलं, ऐका व्रताचे महिमान. तो म्हणतो मला माहिती नाही, माहिती नाही म्हणून त्या ठिकाणी कर्माचा दोष चुकेल का? मला कायद्याचं ज्ञान नाही म्हटला आणि चुकला. ते म्हणतात तुला माहिती करून घ्यायला काय झालं होतं? इथे आल्यानंतर असं असं वागायचं नाही, हे अगोदर माहिती करून घेतलं पाहिजे. गाडीमध्ये बसला, रस्त्याने गाडी चालवायला लागला आणि सिग्नल लागली होती आणि त्यांनी गाडी पळवली. पोलिसांनी अडवलं, म्हटलं काढ पैसे, दंड भर, फावती फाड. तो म्हटला हो मला माहिती नव्हतं. काय माहिती नव्हतं? लाल लागल्यानंतर थांबायचं असतं, मला माहिती नाही म्हणतो. आता माहिती नाही म्हटल्यानंतर पोलीस त्याला सोडेल का? सोडेल? तुझं काम आहे, तू गाडी चालवायला बसला, मग गाडी चालवायला बसत असताना गाडी शिकावी लागते, गाडी शिकत असताना लायसन काढावं लागतं, आणि ते लायसन काढताना हे सगळं सांगतात. लाल आलं की थांबायचं, हिरवं आलं की चालायचं, आडवं जायचं नाही, तिडवं जायचं नाही, सगळं सांगितलं जातं. तसं भगवान परमात्म्याने हे सगळे नियम सांगितले. काय खायचं, काय प्यायचं, काय पाहायचं. यमाला असं म्हणता येणार नाही मला माहिती नव्हतं. यम तुम्हाला म्हणेल त्या ठिकाणी, बाबा तुम्हाला डोळे होते, कान होते, तुम्ही का भगवंताची कथा ऐकली नाही? होते तुम्हा डोळे, कान, मुख, ते प्रमाण पाहिजे. तो विचारेल बाबा का चुकला, का तुम्ही चुकला, भगवंताची कथा का चुकला, नामस्मरण का चुकला, पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू? आणि काही यातना यम करविल, कोण सोडविल ते ते तुझा. पण हे कशा करता आपलं चाललंय, आपण सगळं जाणून घेतलं पाहिजे. माझं कर्म काय जाणलं पाहिजे, निषिद्ध कर्म काय आहे जाणलं पाहिजे, आणि अकर्म सुद्धा जाणलं पाहिजे. बऱ्याच वेळेला अकर्म शब्दाचा अर्थ आहे कर्म न करणं.
कर्मामध्ये त्रास झाला की माणसाला वाटतं कर्मच नको, आणि मग तो म्हणतो आता नुसतं बसून राहायचं, काही करायचं नाही. काही न करणं हे सुद्धा काय आहे? कर्मच आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत प्रकृती स्वभाव प्रकृतीजैर गुणैः. जोवरी प्रकृतीचे अधिष्ठान सांडी मांडी हे अज्ञान. मी हे करील, मी हे करणार नाही, जोपर्यंत तुम्ही शरीरात आहात, शरीराच्या गावा आलिया जन्मवृत्तीच्या सोहळ्या ना मनोनय धनंजया जिया परी. पण हे जाणलं पाहिजे. जाणून जर कर्म केलं तर मग कर्म बंद होणार नाही. तो त्यागून घडे कर्माचा ऐशाय करते म्हणती तयाचा आग्रह चिगुरे. मी करणार नाही, मी करणार नाही. ज्ञानोबाऱ्यांनी उदाहरण दिलं. पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे. गाड्या नव्हत्या, रथ होते. हातपाय बांधले आणि त्याला रथात टाकलं. तो म्हटला मी आता जाणार नाही, आणि रथ निघाला. गाडीमध्ये बसला आणि आता म्हटला मी पुणे सोडणार नाही, आणि पुण्याहून मुंबईला गाडी निघाली. अरे तू काय म्हणतो जाणार नाही, गाडी गेली, तू निघालास. हा तेच उदाहरण मी सांगितलं. तसं आपल्याला हे शरीर प्राप्त झालंय, मी कर्म करणार नाही असं म्हटलं तरी सुद्धा कर्म चालूच आहे. पाहण्याचं चालू आहे, नाही झोपला तरी श्वास घेण्याचं चालू आहे. म्हणून हे जाणून घेतलं पाहिजे, कर्म काय, विकर्म काय, अकर्म काय. का जाणून घ्यायचंय? भगवान म्हणतात गहना कर्मणो गती. कर्माची गती गहन आहे. गती म्हणजे स्वरूप. ह्या कर्माचं स्वरूप फार गहन आहे. अगोदर जाणून जर घेतलं नाही आणि न जाणता केलं तर कर्मच विकर्म होऊन जातं. आपल्याला वाटतं मी अकर्म करतोय, पण ते अकर्म नसतं, कर्म असतं. आपल्याला वाटतंय आपण कर्म करतोय, पण ते कधी कधी विकर्म होऊन जातं. कर्म करत असताना त्याचा हेतू बदलला, काळ बदलला, जागा बदलली तरी सुद्धा कर्म वेगळं कर्म होऊन जातं. कोणत्या जागेवर काय केलं पाहिजे, या जागेवर केलेलं कर्म दुसऱ्या जागेवर केलं तर विकर्म होतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. हिंसा करणं हे विकर्म आहे. पण एखादा तुम्हालाच मारायला आला, विनाकारण त्रास देत असेल, तर त्यावेळेस हिंसा कर्म विकर्म होत नाही, कर्म होतं. आतताई माणसाला मारलं तरी शास्त्र सांगतं दोष लागत नाही. दया तिचे नाव भूताचे पाळन, अनेक निर्दळन कंटकांचे. शेतकरी आहे आणि तो म्हणायला लागला हिंसा होते, आता मी शेतीवर त्या औषध मारणार नाही. शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याने ते औषध मारणं सुद्धा काय आहे? कर्म आहे. सैनिक आहे, तो त्या ठिकाणी शत्रूला मारण्याकरता उभा आहे. म्हटलं आजच सकाळी प्रवचन मारलं, कोणालाही मारायचं, प्रवचन ऐकलं, मारायचं नाही. त्याच्यासाठी ते विकर्म होतं. म्हणून कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हे प्रत्येकासाठी ठरलेलं आहे. संन्यासासाठी, ब्रह्मचार्यासाठी भिक्षा मागणं हे कर्म आहे. पण तेच जर ग्रहस्थ आश्रमाने केलं तर ते विकर्म होतं. हे मागे आपण पाहून आलो. श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात सोनुष्ठितात तिथे. म्हणून भगवान म्हणतात हे सगळं जाणून घे. का जाणून घे? बाबा मला हे सगळं कळतं, मोठ्या मोठ्यांना कळत नाही, शास्त्र तुला कळणार नाही. म्हणून भगवान परमात्मा हे जाणून घे म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी थोडासा याच्यावर वेगळा विचार केलाय, तो आपल्याला बघायचा आहे. 89 क्रमांकाची ओळी बघा. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. ज्ञानेश्वर महाराजांनी कर्म शब्दाचा अर्थ, तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे. तरी जेने स्वभावे विश्वाकारू संभवे, ते कर्म म्हणजे येथ आधी सम्यक जाणावे लागे.
म्हणजे ज्याच्यामुळे ही विश्वाची निर्मिती होती, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते कर्म. कर्म म्हणजे काय? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विश्व निर्माण कसं झालं, विश्व निर्माण होणं हे कर्म आहे. कारण त्या विश्वामध्ये मग सगळं आलं, शरीर आलं, मन आलं, बुद्धी आली, हे सगळी कर्म आली, सगळं कर्म. पण ज्ञानोबारायांनी मुळाला हात घातला. पुढे जेव्हा 7व्या अध्यायामध्ये प्रश्न विचारले, 8व्या अध्यायामध्ये किम तत्कर्म किम अध्यात्मम किम तत् ब्रह्म. अध्यात्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय. आदिभूतांच किम प्रोक्तम प्रश्न विचारले. तिथे कर्म म्हणजे काय विचारले अर्जुनाने. त्याचं उत्तर भगवंताने जे दिलंय, विसर्ग हा कर्म संज्ञिता. तो अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी इथे घेतलाय. विसर्ग हा कर्म संज्ञिता. ही सृष्टी उत्पन्न होणं म्हणजे कर्म. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर तरी हे तव त्रिप्रकार कर्म फळ पै. किंवा पै निर्विकल्पाची बरडी की आदी संकल्पाची फुटे विरुडी. ऐसा करिते न विन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. ज्ञानोबारायांनी तिथे असं सांगितलंय, ऐसा करिते न विन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू. करता तर दिसत नाही, पण अव्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी हा जो आकार दिसायला लागतो, हा आकार ज्याच्यामुळे निर्माण होतो, हा जो व्यापार आहे, त्या व्यापाराला म्हणायचं कर्म. थोडक्यात परमात्म्याचा संकल्प, त्या संकल्पातून ही सगळी सृष्टी निर्माण होते. परमात्मा पहिला एकटाच आहे. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही कान्होबा तेरे तेरे ते. पण तेथे एक ढालगज निर्माण झाली. तो एकटाच होता, पण असं म्हणतात त्याला एकट्याला करमलं नाही. आपल्याला जसं करमत नाही तसं त्यालाही करमलं नाही. म्हणून आपुलीच आवडी धरोनी खेळिया आपा आपणा ते व्याले रे. एकले नकंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने. हे विश्वाकार जो संभवलेला आहे त्याला ते सम्यक आधी जाणावे लागे येत. ते जाणलं पाहिजे. कशा करता जाणायचं? कारण हे सगळं जरी निर्माण झालेलं असलं तर हे सगळं परमात्मा स्वरूप आहे, याच्या करता जाणायचं. मनी मी याच्याकरता जाणायचंय. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ. ही सगळी सृष्टी परमात्मा रूप आहे एवढं कळलं पाहिजे, याच्याकरता जाणायचंय. म्हणून कर्म म्हणजे काय, जाणा. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात विकर्म सुद्धा जाणलं पाहिजे. विकर्म कशाला म्हणायचं? मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेशी. मग पहिल्यांदा कर्म जाणलं पाहिजे. पण कर्म हे साधारण सांगितलं तुम्ही. सृष्टी उत्पन्न झाली, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशाह. ही सृष्टी जाणून उपयोग काय? या सृष्टीमध्ये मी सुद्धा आहे, जगत सुद्धा आहे, आणखीन जीव आहे, ईश्वर आहे, सर्व काय झालं जाणलं. पण आता विशेष कर्म जाणलं पाहिजे. मला मुक्त व्हायचंय, मग माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी जे आहे ते ईश्वराची सेवा म्हणून केलं पाहिजे. मला त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी केलं पाहिजे. कारण कर्माने चित्तशुद्धी होते. म्हणून मला कर्म करायचंय, पण कर्म करत असताना मी आता ते कर्म कसं केलं पाहिजे? ते कर्म करत असताना भगवान परमात्मा सांगतात आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात मग वर्णाश्रमाशी उचित.
विहित विशेष कर्म तेही योगेशी निश्चित ओळखावे, उपयोगेशी निश्चित ओळखावे. वर्णाश्रमाशी उचित, आपला वर्ण आपला आश्रम. आपण मागे हा सगळा 3ऱ्या अध्यायात विचार करून आलोय. वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आश्रमामध्ये ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी. ब्रह्मचारी असेल तर त्याचं कर्म वेगळं आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षरे, त्याने अक्षराची सेवा करावी. गृहस्थ असेल तर त्याचं कर्म जोडोनिया, धन, उत्तम व्यवहारे, यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह. त्याच्यामध्ये मग क्षत्रियाचं वेगळं, वैश्याचं वेगळं, शूद्राचं वेगळी कर्म सांगितली. उचित त्याच्यामध्ये कोणतं कोणतं आहे? वर्ण, आश्रम. त्याच्यानंतर लौकिक कर्म सुद्धा आपलं ओळखलं पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म नेमकं काय आहे, ते आपण कसं केलं पाहिजे. ते करत असताना ते ओळखावे निश्चित उपयोगेशी. त्याचा निश्चित उपयोग काय आहे हे ओळखून ते कर्म करावं. उपयोग काय आहे त्याचा? कर्माचा उपयोग फार आहे. कर्म जे आहे ते आपल्याला कर्मातून सोडवण्यास कारणीभूत होतं. कर्म जे आहे चित्तशुद्धीद्वारे ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून देतं. तीर्थे बाह्यमळ क्षाळे कर्मे आभ्यंतर उजळे. सत्कर्मेची. कर्म काय करतं? आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये शुद्धी निर्माण करतं. म्हणून उपयोगेशी जाणलं पाहिजे. कोणतं कर्म चित्तशुद्धीला कारणीभूत होतं? सकाम कर्म होतं का निष्काम कर्म होतं? निष्काम कर्म जे आहे ते चित्तशुद्धीला कारणीभूत होतं, सकाम होत नाही. म्हणून ही सगळी कर्म जी आहेत ती जाणली पाहिजेत. ज्ञानोबाराय म्हणतात ठीक आहे, कर्म जाणलं, त्याच्यानंतर विहित कर्म जाणलं, पुढे निषिद्ध कर्म सुद्धा जाणलं पाहिजे. केवळ विहित कर्म त्या ठिकाणी जाणून चालणार नाही. निषिद्ध कर्म कोणतं आहे ते सुद्धा जाणलं पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुजावे स्वरूपे, एतुलेनी येथ काही न गुंपे आपैसेची. पाठी जे निषिद्ध म्हणिपे, जे काही निषिद्ध शास्त्राने सांगितलंय, निषिद्ध म्हणजे हे करू नका असं म्हटलेलं आहे, तेही बुझावे स्वरूपे, त्याचं सुद्धा स्वरूप जाणून घ्यायचं. कोणते कोणते निषिद्ध कर्म आहेत ते आपण का नाही केली पाहिजेत? आपल्या हातून निषिद्ध कर्म तर घडत नाही ना. ते शास्त्राशिवाय आपल्याला कळणार नाही, संतांशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि अपेयाचेनी पाने, अखाद्याचेनी भोजने, स्वैरश्री सन्निधाने होय जे सुख. अपेयाचेनी पाने, जे प्यायला नाही पाहिजे ते पेलं की झालं निषिद्ध कर्म. अखाद्याचेनी भोजने, खायला नाही सांगितलं शास्त्राने, पण ते खाल्लं. कोणत्या दिवशी काय खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, 3 प्रकारचा आहार सांगितला, सात्विक, रजोगुणी, तमोगुणी. म्हणून काय खाल्लं पाहिजे हे सांगितलंय शास्त्राने, ते आपण सोडलं पाहिजे. आणि स्वैरश्री सन्निधाने, स्वैरश्रीचं सन्निधान म्हणजे ही सगळी निषिद्ध कर्म आहेत. ब्रह्महत्या, सुरापानम, स्थेयम, गुरुवांगनागमा, महंती पातकानी आहू, संसर्गैश्चत्यई सहा. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय म्हणजे चोरी, आणि हे सगळं करतात त्यांच्या संगतीत राहणं, हे निषिद्ध कर्म आहेत. ही माणसाने जाणून घेतली पाहिजेत. कशा करता जाणायची? तर अगा त्याज्य ते त्याज्यावया लागी. त्याग करायचाय म्हणून जाणून घ्यायचंय, करायसाठी जाणायचं नाही. शास्त्रामध्ये सगळी कर्म सांगितली. त्यानंतर हे निषिद्ध कर्म सांगितलं, ते आपण सोडायचं. तरी पुण्या लागी प्रवृत्ती का पापा लागी, पापाविषयी निवृत्ती,
या जाणण्याची राती तयाचे मन, आज्ञानी माणसाचं वर्णन केलंय. तेही बुजावे स्वरूपे कशा करता, येतुलेनी येथ काही न गुंपे आपैसेची. म्हणजे हे जर जाणलं, निषिद्ध कर्म जर जाणलं, इकडे धोका आहे, हे वाईट आहे, तर मनुष्य आपोआपच ते सोडून देतो, त्याच्यात गुंतत नाही. आणि जर माहिती नसेल तर तो त्या ठिकाणी त्या कर्मामध्ये प्रवृत्त होतो. त्याचे दोष माहिती पाहिजेत, त्याचे परिणाम माहिती पाहिजेत. खाल्लं वाईट तर काय होतं, त्याने मनावर परिणाम होतो, पाप होतं, त्याचा पापाचा परिणाम दुःख होतं, म्हणून ते खाल्लं नाही पाहिजे. हे सगळं अगोदर माहिती पाहिजे. का पापमज होईल, नरक यातना येईल, हे पुढील काही देखेना जो, आज्ञानी माणसाचं लक्षण आहे. त्या आजामेळ्याने एकदाच वाईट पाहिलं, सज्जन होता, चांगला होता, परंतु एकदा वाईट पाहिलं. घरी आल्यानंतर तेच वाईट मनामध्ये बसलं. घरामध्ये धर्मपत्नी होती, तिचा परित्याग केला आणि त्या वेश्याला घरात घेऊन आला. सज्जन होता तो काय झाला, दुर्जन झाला. एकदाच फक्त वाईट केलं. दुर्जनाच्या संगतीने चांगल्या चांगल्या लोकांची बुद्धी बिघडून जाते, निषिद्ध कर्मात त्यांची प्रवृत्ती होते. हिरा जो बंगला कुसंगे नाडला साधू तैसा. म्हणून निषिद्ध कर्म सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. हे सगळं जाणून कर्म करायची. शेवटी ज्ञानोबाराय सांगतात, एरवी जग हे कर्माधीन, ऐशी याची व्याप्ती गहन, परिते आसो ऐक चिन्ह प्राप्ताचे गा. एरवी सगळं जग जे आहे ते काय आहे, कर्माच्या अधीन आहे. जसं कर्म असेल त्याप्रमाणे सुखदुःखाचे भोग जगामध्ये प्राप्त होतात. जसं कर्म असेल त्या कर्माच्या फळानुसारच ते शरीर प्राप्त होतं. आणि सगळं जग आहे हे कर्माच्या अधीन आहे. जग जग म्हणजे काय, मागे आपण पाहून आलो, देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर. देव असतील ते सुद्धा कर्माच्या अधीन, मनुष्य असतील ते सुद्धा कर्माच्या अधीन, स्थावर जेवढे काही स्थावर पदार्थ आहेत हे सुद्धा कर्मामुळे स्थावर झाले. ऐसे होती तरु तृण, लोह लोष्ट पाषाण, ह्या सुद्धा खांदे आहेत संसार वृक्षाच्या. म्हणजे पूर्वीची ही माणसंच आहेत. पण आता काय झाले, ऐसे होती तरु झाले, तृण झाले, झाड झाले, पशु झाले, पक्षी झाले, कीटक झाले, लोष्ट झाले, पाषाण झाले. का झाले, कर्म. खंती ते न करा, खंती ते न करा होणे गाढव कुतरा. म्हणून एरवी जग हे कर्माधीन आहे, सगळं जग कर्माच्या अधीन आहे. ऐशी याची व्याप्ती गहन, अशी या कर्माची व्याप्ती फार गहन आहे. परिते असो ऐके चिन्ह प्राप्त. आता हे जाऊ द्या, हे कुठपर्यंत सांगायचं तुम्हाला. त्या ठिकाणी चांगलं कर्म झालं, पुण्य कर्म झालं तर स्वर्गात जावं लागतं. अति पाप कर्म झालं तर नरकाला जावं लागतं. आणि पाप आणि पुण्य समान झालं तर अनिष्टम इष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मना फलम भवत्ति त्यागिना प्रेत्य न तु संन्यासीनाम क्वचित. मनोनी समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. सुकृत दुष्कृत समान समी तै पाविजे कर्मभूमी तेची जे पडे विषमी ते स्वर्गगामी का नरक. सुकृत आणि दुष्कृत समान व्हावं लागतं तेव्हा मनुष्य शरीर प्राप्त होतं. म्हणून हे कर्म सगळं जगत कर्माच्या अधीन आहे. ऐशी याची व्याप्ती गण परिते असो. आता हे राहू द्या, ऐक चिन्ह प्राप्ताचे गा. पण या कर्मातून जो सुटलेला आहे त्याचं लक्षण आता तुला सांगतो. का तुला सांगतो, कारण कर्माची व्याप्ती गहन आहे. कर्माचा विचार सूक्ष्म आहे. किती जरी कर्मातून सुटण्याचा प्रयत्न केला तरी कर्मात परत मनुष्य अडकतो.
मग कर्मातून सुटायचं कसं? कोण कर्मातून सुटलं, त्यांची काय लक्षणं आहेत ते मी तुला सांगतो. भगवान परमात्म्याने अर्जुनाला कर्म करण्याची रीत सांगितली, पद्धत सांगितली. असा तुला मार्ग सांगतो, असं तुला चिन्ह सांगतो, असं तुला वर्म सांगतो की कदाचित कर्म घडलं, अकर्म घडलं, विकर्म घडलं तरी तू कर्मबंधात सापडणार नाहीस. असं तुला त्या प्राप्त पुरुषाचं लक्षण सांगतो. प्राप्त म्हणजे जो कर्मबंधातून मुक्त झाला, त्याचं लक्षण कशा करता ऐकायचं? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीचं मुक्तता. आपल्यालाही मुक्त व्हायचंय म्हणून. हारपले आपण पे पावे ते संता ते पाहता घेऊसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. त्यांचं वर्णन ऐकलं की हळूहळू आपल्याला सुद्धा तसं होता येईल म्हणून ऐकायचं. कसा असतो हा मुक्त, कसा असतो हा प्राप्त पुरुष? 18व्या श्लोकात लक्षण सांगितलं. महत्वाचा श्लोक आहे, ऐका. बघा, ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी असेल त्यांनी. कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणी च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्म कृत. बघा भगवान परमात्मा काय सांगतात. यह कर्मणी अकर्म पश्येत च यह अकर्मणी कर्म पश्येत सह मनुष्येषु बुद्धिमान सह युक्तः आणि सह कृत्स्न कर्म कृत. जे काही गीतेमध्ये कूट श्लोक आलेले आहेत त्या कूट श्लोकापैकी हा एक कूट श्लोक आहे बरं का. असं म्हणतात व्यास महर्षींनी महाभारत लिहिलं, ही गीता महाभारतात आली. तेव्हा लेखक पाहिजे होता म्हणून कोणाला निवडलं होतं? गणपती बाप्पाला. पण ते गणपती बाप्पांनी लेखक होत असताना आड घातली. काम करायचं नसलं म्हणजे माणसं आड घालतात, टाळायचं असल्यानंतर. मी तुमचा लेखक होईल पण माझी आट आहे काय? मी लिहिताना मी थांबणार नाही, आणि मी जर माझी लेखणी जर थांबली म्हणजे तुम्ही जर सांगायचं बंद झाले, लेखणी टाकणार आणि मी जाणार. व्यास महर्षी म्हटले, आता सारखंच आपण कुठं सांगत बसणार आहे? आपल्याला आंघोळ करावी लागणार आहे, पूजा करावी लागणार आहे. पण व्यास महर्षी म्हणजे काय सामान्य होते का? ते नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. म्हटले गणपती बाप्पा मान्य आहे, पण माझी पण एक आट आहे. म्हणजे तुमची काय आट आहे? मी जे सांगितलं त्याचा अर्थ कळल्याशिवाय लिहायचं नाही. कारण व्यास महर्षींना माहिती आहे आपल्याला काम करायचंय, पूजा करायची, आंघोळ करायची, गणपती बाप्पाला एखादा कूट श्लोक सांगून द्यायचा. गणपती बाप्पा विचार करत बसायचे, तोपर्यंत आंघोळ करून यायचं. असे काय कूट श्लोक आहेत, त्याच्यात हा एक कूट श्लोक आहे. भगवान परमात्म्याने ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगितलंय, पण कूट भाषेत सांगितलंय. सरळ सरळ वरवर पाहिलं तर कळत नाही. वरवर पाहिलं, वरवर विचार केला तर असं वाटेल एखादा शहाणा बोलत नाही. असे अनेक श्लोक आहेत. माझ्या ठिकाणी सगळे आहेत आणि सगळ्यांच्यात मी आहे. लगेच दुसऱ्या श्लोकात माझ्यात कोणी नाही आणि मी कोणाच्यात नाही. शहाणा बोलतोय का वेडा बोलतोय? पण हे शहाण्या माणसालाच कळेल, वेड्यांना कळणार नाही. तसं भगवान परमात्मा या श्लोकामध्ये सांगतात, शहाणा कोण? सहबुद्धिमान. मनुष्येषु सहबुद्धिमान. तो सगळ्या मनुष्यात बुद्धिवान आहे, तोच योगी आहे. अहो नवे नवे सगळ्या कर्माचं फल त्याला प्राप्त झालं, त्यांनी काही नाही केलं तरी. त्यांनी काही नका करू द्या, त्याला सगळं कर्माचं फल मिळालं. तो मनुष्यात बुद्धिवान, तो योगी. कोण? जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो. कोण? तोची कोण? इथला कोण आहे बघा. इथे श्लोकात काय सांगितलंय तो बघा. कोण योगी आहे? जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो.
तो बुद्धिवान, तो योगी, आणि त्याने सगळं केलं. आता हे कर्मात अकर्म पाहतो म्हणजे काय, आणि अकर्मात कर्म पाहतो म्हणजे काय? व्यवहारामध्ये आपण कोणाला बुद्धिवान म्हणतो? जो भरपूर कर्म करतो, इथं जमीन घेतली, तिथं जमीन घेतली, इथं गाड्या घेतल्या, इथं बंगले केले, हे केलं ते केलं, आपण त्याला बुद्धिवान म्हणतो. एखादा मनुष्य निवांत बसलेला असेल तर त्याला आपण बुद्धिवान म्हणत नाही. ज्ञानेश्वरी वाचित असेल तर बुद्धिवान म्हणत नाहीत लोक व्यवहारात. खरा बुद्धिवान कोण आहे? तो गुंफे तया ते, जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. जो भव्य विषय विलाशे गुंफे, तो वाय म्हणती पडला सापे. अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. ये मृत्यूलोकीचे हे उपराट आहे. पण भगवान परमात्मा म्हणतात नाही, कर्मात जो अकर्म पाहतो, अकर्मात जो कर्म पाहतो तो बुद्धिवान. आता इथं हे कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे पहिलं समजून घ्यावं लागतं. बुद्धिवानाचं लक्षण इथे भगवंतांनी सांगितलंय. पहिल्यांदा जो बुद्धिवान नाही, मूर्ख आहे, तो कसा वागतो हे समजून घेतलं पाहिजे. जो अज्ञानी आहे त्याचं लक्षण काय? अज्ञानाचं लक्षण असं आहे, ही सगळी शरीर कर्म जे असतात ती शरीराकडून होतात, मनाकडून होतात, बुद्धीकडून होतात. अज्ञानी जो मनुष्य आहे तो ही सगळी कर्म मी केली असं म्हणतो. वास्तविक पाहता कर्म प्रकृती करते, शरीर करतं, मन करतं, बुद्धी करतात, पण हे शरीरात त्या दुसऱ्याने केलं ते मी केलं असं हा म्हणतो. जीवाचं खरं स्वरूप आत्मा आहे का शरीर आहे? हा आत्मा आहे, असंग, निर्विकार, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त. एर आत्मतत्व उदासीन, ते हेतू ना उपादान ना अंगे करी संवाहन कार्यसिद्धीचे. हे उदास आहे, ते हेतूही होत नाही, उपादानही होत नाही, आणि कुठल्याही कार्यसिद्धीला ते कारण नाही. हे जीवाचं खरं स्वरूप आहे. पण प्रकृते क्रियमानानि गुणै कर्मानि सर्वशा अहंकार विमूढात्मा करता अहमिति मन्यते. आपल्या स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे देहाला मी म्हटला, शरीराला मी म्हटला, मनाला मी म्हटला, बुद्धीला मी म्हटला. एवढ्यावर थांबला नाही. त्यांनी जे काही केलं ते सगळं मी केलं म्हणतो. मी गोरा आहे, मी काळा आहे, मी स्थूल आहे, आणि सगळे शरीराचे धर्म आपल्यावर घेतल्यामुळे काय झाला? सुखी दुःखी झाला अज्ञानी. तैशी शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे, ते मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. शुभ असेल अशुभ असेल ही प्रकृतीची कर्म आहेत. मूर्ख मात्र भ्रमामुळे हे सगळं माझं आहे म्हणतो. तीही गुण आपुलाली प्रौढी, देही नाचविती बागडी, तो पाहोही न धाडी अहंतेते. हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगितलं. अज्ञानी मनुष्य जो आहे तो ही सगळी प्रकृतीचे कर्म करत असताना मी करताय असं म्हणतो. पण ज्ञानी मनुष्य कसा असतो? ज्ञानी मनुष्य कर्मामध्ये अकर्म पाहतो. म्हणजे काय? जरी तो कर्म करत असला तरी सुद्धा या कर्मामध्ये मी करता आहे का? नाही. माझ्या ठिकाणी खरं कर्म आहे का? नाही. ही कर्म सगळी जी आहेत ती प्रकृतीची आहेत, शरीराचे आहेत, मनाचे आहेत, बुद्धीचे आहेत. मी कसा आहे? एर आत्मतत्व हे उदासीन. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्म नाही. अशा स्वरूपामध्ये कर्म करताना राहून कर्म करणं म्हणजे कर्मामध्ये अकर्म पाहणं आहे. अकर्म म्हणजे आपलं अकर्तृत्व. मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे अशा बोधात राहणं.
कर्म करतोय तो सगळं, पण कर्म करत असताना मी करता हे असा तो म्हणत नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ही कर्म आहेत असं मानत नाही. इंद्रियाचे सगळे व्यापार होत असताना सुद्धा हे सगळे व्यापार माझ्या ठिकाणी याच्यातला काही लेश नाही. तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा. कर्म करत असताना तो स्वतःला शरीर मानत नाही. स्वतःला काय म्हणतो? आत्मस्वरूपात राहून कर्म करतो. म्हणून त्याची सगळी कर्म सकळ कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. अशा प्रकारे तो कर्मामध्ये अकर्म पाहतो. जरी कर्म झाली तरी सुद्धा त्याला माझ्या ठिकाणी कर्म आहेत असं वाटत नाही. हे माझ्यामुळं सिद्धीला गेलं, मी केलं असं त्याच्या वासनेमध्ये नाही. हे मी केले, माझेनी झाले, ऐसे नाही ठेवले वासने माझी. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. हे कर्मामध्ये अकर्म पाहणं आहे बरं का. साधू संत कर्म करत होते, पण त्यांनी कर्मामध्ये काय पाहिलं? अकर्म पाहिलं. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये जर आपण पाहिलं, तुकाराम महाराजांनी अभंग केले आणि अभंग केल्यानंतर कीर्तन करू लागले. कीर्तन करू लागल्यानंतर मंबाजी बुवाला काही ते आवडलं नाही. त्यांनी गाराणं केलं रामेश्वर भट्टांच्याकडे. रामेश्वर भट्टांनी बोलून घेतलं, तुकाराम महाराज देवकर तुम्हीच का? हो, मी असं ऐकलं तुम्ही अभंग करता. ते म्हटले मी अभंग करत नाही, माझ्याकडे तुमच्या अभंगाची सगळी पोथी आलेली आहे. ते म्हटले केलेले आहेत अभंग, पण मी केले नाहीत. मग कोणी केले? आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. मी काहीच करत नाही. माझ्यामध्ये तो पांडुरंग परमात्मा बसलेला आहे, तोच मला बोलवतो, तोच सर्व काही करतो. आम्ही मात्र हे केलं, मी हे केलं, मी ते केलं. एक अभंग लिहिला, एका अभंगावर कीर्तन केलं तर मी केलं. कसं झालं आपलं कीर्तन? कसं झालं आपलं प्रवचन? मी वारी केली, मी नामस्मरण केलं, मी एवढं केलं. पण साधू संत करत असताना मात्र कर्मामध्ये ते काय पाहतात? अकर्म. अकर्म म्हणजे आत्मा, परमात्मा, अकर्तृत्वाचा बोध. सगळं काही त्यांचं चालू आहे, पण करत असताना ते त्याच्यामध्ये लिप्त होत नाहीत. त्याचं कारण हे आहे की ते कर्मात अकर्म पाहतात. प्रत्येक कर्मामध्ये ते परमात्म्याला पाहतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई भाजी. हे कर्म म्हणजे साक्षात परमात्माच आहे. माझ्या ठिकाणी हे कर्म नाही. कर्ता, कर्म, क्रिया हे सगळं परमात्मा रूप आहे. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. जे दिसतंय ना ते परमात्म्याचं रूप आहे. जे ऐकायला येतंय ना ते परमात्म्याचे शब्द आहेत. जे घडतंय ना ते सगळं परमात्माच आहे. म्हणून कर्मामध्ये तो अकर्म स्थितीत असतो. जरी बाहेर युद्धासारखं कर्म चाललेलं असलं, जरी जनाबाई बाहेर भांडत असल्या तरी सुद्धा आत त्या भांडतायत का? आत परमात्म्याचं चिंतन चालू आहे. परमात्म्याचं चिंतन चालू आहे. त्यामुळे त्यांचं भांडण सुद्धा भक्तीत जमा आहे. कोणतीही क्रिया करत असल्या तरी आत भगवंताचं चिंतन चालू आहे. भगवंताचं चिंतन म्हणण्यापेक्षा आपल्या असंगत्वाचा बोध निश्चित आहे, अकर्तृत्वाचा बोध निश्चित आहे. त्यामुळे कर्मात ते अकर्म आहे. कर्म जरी करत असले तरी ते काहीच करत नाहीत.
म्हणून कर्मात अकर्म पाहतो. कर्मणी अकर्म यः पश्येत, अकर्मणी च कर्म यः. बरं काय होतं, कधी कधी कर्मामध्ये दुःख होतं. आता कर्म म्हटल्यानंतर असं कोणतंच कर्म नाही की ज्याच्यात दोष नाही बरं का. सर्वारंभाई दोषेन धूमे नागरी देवाव्रता. भगवान परमात्मा म्हणतात जसा धुराने अग्नी व्याप्त असतो तसं प्रत्येक कर्म जे आहे ते काही ना काही दोषाने युक्त आहे. कोणाचंही कर्म घ्या, आपल्याला दुसऱ्याचं कर्म चांगलं वाटतं, आपलं कर्म सोडून द्यावं असं वाटतं, पण प्रत्येकाच्या कर्मात काही ना काही दोष आहेच. कर्म करताना काही ना काही दोष घडतोच प्रत्येकाच्या कर्मामध्ये. कारण हे सगळं जगत, हे कर्म म्हटलं की त्याच्यामध्ये त्या कर्माचं स्वरूप कळत नाही. नेमकं आपण कोण त्याच्यावर आपलं कर्म ठरतं. देश काळ परिस्थिती त्याच्यानुसार कर्म बदलतं. मग अशा वेळेस माणसाला काय वाटतं, नको हे कर्म. मग कर्म कटकट सोडून द्या. आणि त्याला असं वाटतं आपण काय करू, आता कर्म कमी करत जाऊ. म्हणून वाट्याला आलेलं कर्म माणसं कधी कधी सोडून देतात आणि निवांत बसतात. तर भगवान परमात्मा म्हणतात हे अकर्म आहे निवांत बसणं. शरीराचा मनाचा व्यापार तेवढ्यापुरता स्थिर करणं अकर्म आहे. पण हे अकर्म जरी असलं तरी आत मात्र कर्तृत्वाचा बोध शिल्लक आहे, कर्तृत्वाची जाणीव शिल्लक आहे. आत मात्र अनेक प्रकारच्या वासना बसलेल्या आहेत. म्हणून हे जरी अकर्म असलं तरी सुद्धा तो समजतो हे कर्मच आहे. मिथ्याचारस उच्यते कर्मेंद्रियानी संयम्य य आस्ते मनसा स्मरण. विमूढ आत्मा मिथ्याचारच उच्यते. मौन धरलं एका माणसाने, पण मौन धरलं कुठं, आतमध्ये. बाहेर मौन धरलंय आणि आतमध्ये मात्र माणसं दिसली की शिवे द्यायला सुरुवात करतो. का मौन धरलंय? सारखीच भांडणं होतात, कोणी दिसलं की भांडणं होतात म्हणून मौन धरलंय. पण जरी बाहेर मौन धरलं असलं तरी आत मौन पाहिजे ना. काय करावे ते मौन दाही दिशा हिंडे मन. मन 10 दिशेला हिंडतंय ना, त्यापेक्षा मग बोललेलं चांगलं आहे. काय काय बोलत नाहीत, परंतु बोलत नसलं तरी ते मनात फार विचार राहतात. काही लोकांच्या आत काय नसतं, बाहेर बोलून जातात पण आत मन एकदम मोकळं राहतं. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात अकर्मामध्ये तो कर्म पाहतो. म्हणजे कर्माचा क्लेश होतो ते म्हणून कर्मच टाकायचं, मी कर्म करत नाही असं म्हणून निवांत राहायचं. याच्यामध्ये तो म्हणतो अरे बाबा हे सुद्धा कर्मच आहे. कारण कर्तृत्वाचा अभिमान आहे, फलाची इच्छा मनात आहे. नुसतं शरीराला आवरून उपयोग काय, नुसतं स्वस्थ बसून उपयोग काय. म्हणतो तो अकर्मामध्ये तो कर्म पाहतो. लक्षात आलं का? कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो. तो मनुष्यामध्ये बुद्धिवान आहे. ज्ञानी महापुरुष जे असतात ते कर्म जरी घडत असलं तरी सुद्धा ते आपल्या परमात्मा स्वरूपाच्या चिंतनामध्ये असतात, आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये असतात. म्हणजे कर्मात अकर्म पाहतात. हत्वापि सईमान लोकांना हंतीनं निबद्धते. आणि अकर्मात कर्म पाहतात म्हणजे ते स्वस्थ बसलेले असले तरी त्यांना माहिती आहे शरीराकडून सगळी कर्म चालूच आहे. त्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेलं कर्म करा आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत करत परमात्म्याचं चिंतन करा, असा अर्थ या ठिकाणी केलेला आहे. आणखीन काही अर्थ केलेले आहेत. कर्म शब्दाचा अर्थ हे जगत घेतला आणि अकर्म शब्दाचा अर्थ परमात्मा घेतला. कर्मामध्ये अकर्म पाहायचं म्हणजे काय? हे जगत पाहत असताना साधू संत जगत पाहत नाहीत, या जगत अधिष्ठान असलेल्या परमात्म्याला पाहतात. कर्मामध्ये अकर्म पाहायचं. संतांना जगत दिसत असताना सुद्धा जगत दिसत नाही. जन नोहे हा अवघा जनार्दन.
विश्वंभर, विश्व पाहत असताना ते विश्वंभराला पाहतात. सावकाश, काल मी गोष्ट सांगितली होती मागे. ते एक संत चालले होते रस्त्याने आणि जात असताना अनेक लोक संतांना पाहायचे, नमस्कार करायचे. एक माडी होती, त्या माडीवर एक वेश्या होती, ती त्या संतांना वरूनच पाहण्याकरता आली. गच्चीमध्ये येऊन ती त्या संतांना पाहू लागली, नमस्कार करू लागली. त्या संतांनी खालून तिला पाहिलं. पाहिल्यानंतर तिच्याकडे पाहतच बसले. 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, 5 मिनिटं झाले. आजूबाजूचे लोक कुजबुज करायला लागले. बाबा एकदम तिच्याकडे पाहायलाच का लागले? हेतू जर कळाला नाही तर गैरसमज होतो, चुकीचा समज होतो. त्या ठिकाणी शिष्यांनी हात धरला, म्हटले बाबा लोक बडबड करायला लागले, तुम्ही तिकडे काय पाहताय? ते संत होते, त्यांनी सांगितलं ही बाई एवढी सुंदर आहे, हिला बनवणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल, त्या परमात्म्यात माझी दृष्टी गेली. जगत पाहताना त्या जगदाधिष्ठान असलेल्या परमात्म्यात दृष्टी जाते. ही बाग दिसते, पण ह्या बागेला बनवणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल. एखादा सुंदर मनुष्य पाहिला, गुणवान मनुष्य पाहिला, ही बागच आहे, याच्यात सुंदर फुलं आहेत, पण नुसती बाग बघू नका. या बागेचा बनवणारा माळी, बागेला संगोपन करणारा परमात्मा, तिथे आपली दृष्टी गेली पाहिजे. संतांची दृष्टी अशी असते. म्हणून जगामध्ये संत परमात्मा पाहतात आणि परमात्म्यामध्ये हे सगळं जगत पाहतात. म्हणून कर्मण्य कर्मय पश्येत अकर्मणी च कर्मयः. भगवान मानतात तो खरा बुद्धिमान. व्यवहारात किती मोठा बुद्धिवान मनुष्य असला, भरपूर कर्म करत असला, भरपूर व्यवहार करत असला, भरपूर संपत्ती त्याच्याकडे असली, याची टोपी त्याच्या डोक्यावर घालत असला, तो बुद्धिवान नाही. अनेक शोध त्याने लावलेले असले, तो बुद्धिवान नाही. मग खरा बुद्धिवान कोण? ज्याला या जगतातला परमात्मा कळाला, परमात्म्यात जगत कळलं, कर्म करताना सुद्धा परमात्मा स्वरूपात राहून कर्म करतो, तो खरा बुद्धिवान. किंबहुना म्हणतात तो बुद्धिवान आहे असं नाही, तो योगी आहे. योगी, सगळ्या योगाचं साधन त्याने केलं, तो खरा युक्त आहे. योगी म्हणजे माझ्याशी खरा जोडलेला आहे. काम करत असताना सुद्धा तो परमात्म्याशी जोडलेला आहे. तो दिसतो आपल्याला काम करताना, तो दिसतो आपल्याला भांडताना, तो दिसतो आपल्याला आणखीन काय करताना. तो करीत येतोली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो आसे ते कपी ध्वजा समाधी माझी. तो बोले ते स्तवन, एवं तो बोले ते स्तवन. ते जे बोलतोय ना ते स्तवन आहे, ते देखे ते दर्शन. त्याची चाल, तो चालायला लागला की त्याची तीर्थयात्रा सुरू, तो बोलायला लागला की त्याची स्तुती सुरू, तो कल्पना करायला लागला तर माझं त्या ठिकाणी चिंतन सुरू झालं. काही कल्पना त्याने करू द्या, पण कोणाची? ज्याला सगळं परमात्मा दिसतंय त्याची. कर्मात अकर्म पाहतोय, अकर्मात कर्म पाहतो. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः सकृत्स्न कर्मकृत. तो त्या ठिकाणी त्याने सगळी कर्म केली. त्याने काही व्यवहारात त्याने काही नका करू द्या, पण त्याने सगळं केलं. कसं काय बाबा? अहो, एक गोष्ट केली, ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वरी वाचल्यासारखंच होईल. दान केलं तर दान केल्यासारखंच होईल. तप केलं तर तप केल्यासारखंच होईल. याने सगळं केल्यासारखं आहे. का बरं? कारण परमात्म दर्शन याला झालं. आणि तुका म्हणे जन्मा आल्याचे, ज्याच्या करता हे सगळं करायचंय ते त्याला प्राप्त झालं, म्हणून त्याने सगळं केल्यासारखं आहे. आली पुढे ओवी. आता ओव्याचं चिंतन करणारच आपण आहोत, म्हणून अशी स्थिती त्याला प्राप्त झालेली आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर चिंतन करायचंय, त्याचं आपल्याला चिंतन करायचंय. उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.